रुई बंधारा इथं पोहण्यासाठी गेलेल्या 17 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघड झाली। सोमवारी दुपारी नदीच्या पाण्यात बेपत्ता झालेल्या तौहीद हनीफ पठाण या तरुणाचा मृतदेह आज सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास पाण्यावर तरंगताना दिसून आला। त्यामुळे पठाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला। इचलकरंजी जवळच्या यड्राव फाट्यापाशी असलेल्या रेणुका नगरमधील तौहीद हनीफ पठाण हा 17 वर्षांचा तरुण आपल्या मित्रांसह सोमवारी दुपारी रुई बंधारा इथं पंचगंगा नदीत पोहण्यासाठी गेला होता। पाण्यात उडी मारल्यानंतर तो पुढे मोहरीच्या दिशेने पोहत गेला, मात्र बराच वेळ झाला तरी तो परत आला नाही। त्याच्या मित्रांनी रुई आणि इंगळी गावच्या पोलीस पाटलांना माहिती दिली। त्यानंतर नितीश तराळ यांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने तौहीदची शोध मोहीम सुरू केली। रुई बंधाऱ्याजवळ पाण्याचा वेग अधिक असल्यानं बऱ्याचदा नदीत पोहणं अशक्य होतं, त्यामुळे पोहणारा माणूस पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत जाण्याची शक्यता असते। त्यामुळे रुई बंधाऱ्यातील पाण्याचा प्रवाह सोमवार दुपारनंतर कमी करण्यात आला। अखेर आज सकाळी तौहीद पठाणचा मृतदेह बंधाऱ्याजवळच आढळून आला। हुपरी पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवला। या घटनेमुळे पठाण कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। रुई बंधारा धोकादायक स्थितीत असून इथं पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज येत नाही, त्यामुळे इथं पोहण्याचा प्रयत्न कुणीही करू नये असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलंय।